अक्कलकोटवरून पुढचा प्रवास आम्ही गेलो पंढरपूरला. पंढरपूरमधील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यामागील वारकरी यावरून आपण विठ्ठल मंदिराजवळच आहोत याची जाणीव करून देते. पंढरपूरमधील विठ्ठल दर्शनाचा प्रवास चालू होतो तो या चंद्रभागेच्या दर्शनाने. ही आहे चंद्रभागा नदी. दर्शन घेतलं. तेथील दादांनी गंध लावताना आमच्या बब्याला तर विठ्ठलच केलं. दर्शनाची सुरुवात त्याच्या मंदिरानेच होते, ज्यांनी विठ्ठलाला सुद्धा विटेवर प्रतीक्षा करण्यासाठी बसवले. ते म्हणजे भक्त पुंडलिक. पुंडलिकाच्या मातृपितृसेवेवर प्रसन्न होऊन जेव्हा विठ्ठल स्वतः त्यांच्या भेटीला आले, तेव्हा ते त्याच्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यातून खंड पडू नये म्हणून त्यांनी विठ्ठलाला प्रतीक्षा करण्यास सांगितले. म्हणून पंढरपूरच्या चंद्रभागेच्या दर्शनाला आईवडिलांना घेऊन येण्याची पद्धत आहे. ज्यावेळी पुंडलिकाला विठ्ठलाने दर्शन दिले, त्यानंतर पुंडलिकाने विठ्ठलांना येथेच राहावे असा आग्रह केला. तेव्हा त्यानंतर विठ्ठलांच्या मंदिराची स्थापना पंढरपुरात झाली आणि पंढरपूर या गावाच्या नावावरूनच त्याला पांडुरंग असेही म्हणतात. भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले, त्यानंतर महाप्रसादही आम्हाला भेटला. असे म्हणतात, देवाचा प्रसाद ज्याच्या नशिबात असतो त्यालाच तो भेटतो. लग्नाच्या आधी मी 2 वेळा पंढरपूर बघितलं होतं, पण लग्नानंतर अहोंसोबत पहिल्यांदाच आले होते. पुढे गेल्यावर टाळ बघून आमचा बब्या म्हणाला, मला पाहिजे म्हणून टाळ घेतले. तर हे बघा आमचे छोटे आणि मोठे वारकरी. हे विठ्ठल मंदिर तर आम्ही मुखदर्शन घेतले. येथे लग्न झालेले अनेक जोडपी विठ्ठलाकडे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, या आशेने की त्यांचेही नातं अगदी विठ्ठल रुक्मिणीप्रमाणे घट्ट व्हावं. आम्ही दर्शन घेतलं, फोटोज काढले आणि निघालो. सकाळी तर आम्ही नाश्ता केला होता, पण जेवण काय केलं नव्हतं. तर आम्ही थांबलो जेवणासाठी, पण सगळ्यांनी परत नाश्ताच केला. तो झाल्यावर चहा घेतला. ही आमची पिऊ एवढं ऊन असूनही गाडीवर बसायची म्हणत होती. आम्ही घरी पोहोचल्या आमच्या या लहान वारकऱ्यांचे कीर्तन चालू झाले. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.